विद्यार्थी मित्रांनो. तर आज तारीख आहे 19 एप्रिल 2026. आज तुमचा पेपर आहे इयत्ता 4थीचा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिपची एक्झाम. तर बघा, हा संच ए आहे, सेट ए. त्याची उत्तर आज आपण बघणार आहोत. तर लवकरात लवकर आपली उत्तरं चेक करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला किती तुमचा स्कोअर येत आहे. ठीक आहे, तर आपण सुरू करू. थोडीशी ब्लर आहे इथे, पण तुम्हाला काय क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन उत्तर बघायला पाहिजे. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर होतं एक, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 2 आहे, त्याचं उत्तर आहे 2, गळ्यातील दागिना. प्रश्न क्रमांक 3, त्याचं उत्तर आहे 2, परोपकार. ठीक आहे, प्रत्यय घटित होता हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, त्याचा ऑप्शन क्रमांक 4 आहे ऋण. नंतर प्रश्न क्रमांक 5, त्याचा ऑप्शन क्रमांक 1 आहे सेनानायक बापट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे त्याचा ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9, त्याचं उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 10, त्याचं उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 11, त्याचं उत्तर आहे 2. त्यानंतर 13 नंबरचा जो प्रश्न होता तुमचा 12 नंबरचा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 13 नंबरचा आहे 1, पायवाट. 14 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2, जीव भांड्यात पडणे. त्यानंतर हा एक उतारा होता, त्याच्यावर तुम्हाला 15 ते 17 3 क्वेश्चन विचारलेले होते उतार्यावर. तर 15 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन क्रमांक आहे 3. त्यानंतर 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1, चिमुकला. त्यानंतर 17 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. त्यानंतर एक कविता दिलेली होती, त्याच्यात 18 ते 20 क्वेश्चन दिलेले होते, 18, 19, 20 3 क्वेश्चन. तर 18 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4, रेल्वे. त्यानंतर 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 19 नंबरचा पर्याय क्रमांक आहे 4. 19 नंतर 20 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर आहे 3. त्यानंतर 21 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 22 नंबरचा जो प्रश्न आहे, 22 नंबरचा प्रश्न क्रमांक त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. 23 नंबरचा जो प्रश्न आहे, 23 नंबरचा त्याच्यात योग्य पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे, जिथून विभाग 2 चालू होतं. ठीक आहे, मॅथमॅटिक्स. तर याच्यात इंग्लिश आणि मराठी काही पेजेस मिक्स आहेत. तर बघा, क्वेश्चन नंबर आहे 26. तर याच्यात 24 आणि 25 नंबरचा ऑप्शन क्रमांक मी इथं सांगून देतो. 24चा आहे 3 आणि 25चा आहे 4. त्यानंतर 26 मॅथमॅटिक्स चालू होतो, सेक्शन 2. तर 26चा योग्य पर्याय क्रमांक आहे 1, ऑप्शन नंबर 1. नंतर 27 जो आहे त्याचा आहे ऑप्शन क्रमांक 4. 28 जो आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. त्यानंतर 29 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 29 नंबरचा, त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर येतो 30 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, याच्यात हे मराठी दिलेलं आहे. याचं होतं फर्स्ट, 26चं. 27चं होतं 4, टिक करून घ्या. 28चं होतं 1. 29चं होतं 2. नंतर आहे 30 नंबर. ठीक आहे, 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य क्रमांक आहे 4. तुमचे क्वेश्चन आन्सर चेक करा आणि नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे, कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे, तर नंतर 31 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. त्यानंतर 32 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य क्रमांक आहे 4. 33 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. 34 नंबरचा जो प्रश्न आहे, 34 नंबरचा प्रश्न योग्य पर्याय क्रमांक आहे 1. 35 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. त्यानंतर 36 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आहे ऑप्शन नंबर 2. 34 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आहे ऑप्शन नंबर 4. 38 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 39 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 39 नंबर, त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर हा हे परत रिपीट आला. ठीक आहे, हे मराठीत आहे, तुम्ही चेक करून घ्या, इंग्लिशमध्ये दिले आहेत उत्तरं. त्यानंतर 40 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3.
41 41 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचा ऑप्शन नंबर आहे 2. 42 नंबरचा ऑप्शन आहे 3. त्यानंतर 43 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन आहे 2. त्यानंतर 44 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे 2. 45 नंबरचा क्वेश्चन आता बघू. 45 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन क्रमांक आहे 4. 46 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन क्रमांक आहे 4. 47 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. नंतर आहे 48 नंबरचा क्वेश्चन, त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. 49 नंबरचा जो क्वेश्चन आहे 49 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. त्यानंतर 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 51 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. 52 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे 4. 53 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे 2. 54 नंबरचा जो क्वेश्चन आहे 54 नंबरचा क्वेश्चन त्याचा ऑप्शन क्रमांक आहे 4. 55 क्वेश्चन नंबर 55 त्याचा ऑप्शन आहे 3. 56 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आहे 1. 57 नंबरचा क्वेश्चनचा आहे 1. नंतर आहे 58 नंबरचा क्वेश्चन, त्याचा ऑप्शन आहे 2. 59 नंबरचा ऑप्शन नंबर आहे 2. त्यानंतर आहे 60 नंबरचा आहे ऑप्शन नंबर 3. 61 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. 62 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 63 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. 64 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 65 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन आहे 2. 66 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन आहे योग्य 60 किती झाले 65 नंतर 66 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. नंतर आहे 67, त्याचा ऑप्शन आहे 4. 68चा आहे 2. नंतर आहे 69 नंबरचा ऑप्शन आहे 1. 70 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन आहे 3. नंतर 71चा जो आहे त्याचा ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर 72 जो आहे 72चा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 73 जो आहे 73चा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. नंतर 74 जो आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे 1. आणि 75 जो आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे 3. तर या प्रकारे तुमचा हा पेपर होता. तर आन्सर चेक करून नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जो नेक्स्ट पेपर असेल तो पण आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत. आणि डिटेल आन्सर शीट पाहिजे असेल तर ती पण आपण अपलोड करू काही दिवसानंतर, आज किंवा उद्यामध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.